सर्वांना गुड मॉर्निंग। आज आलोय आपण आपल्या टेकडीवर आणि आजच्या पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्व त्या ठिकाणी या पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी या काळ्या आईकडे आपण येणं अत्यंत आवश्यक आहे। आपली ही पृथ्वी आपल्याला सर्वांना निश्चितपणे मदत करत असते आणि पर्यावरण दिनाचा अर्थच तो आहे की आपण या पर्यावरणाची काळजी घ्यावी। खरं पाहिलं तर दररोजच पर्यावरण दिन आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे, कारण की या पर्यावरणाशिवाय आपलं अस्तित्वच त्या ठिकाणी शून्य आहे। तरी सर्वांना विनंती की आजच्या या पर्यावरण दिनी आपण स्वतः त्या ठिकाणी काही ना काहीतरी झाडांची लागवड करून त्याला संवर्धित करण्याचा संकल्प करावा। आणि आम्ही सध्या सगळे ग्रीन विजन सदस्य इथे त्या ठिकाणी आहोत आणि इथे सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहताय JCB आलेला आहे सकाळी 7 वाजता आणि या JCBच्या माध्यमातून आपण या वर्षीचं जे नियोजन आहे त्या नियोजनानुसार त्या ठिकाणी काम चालू आहे। आपलं सगळे सदस्य आपले उपस्थित आहे। सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही जी टेकडी आहे आपण ग्रीन करण्याचा संकल्प घेतलेला आहे आणि आपण पाहू शकता JCBचं काम चालू आहे जोरात। आपण यावर्षी परत 1000 झाडं लावून त्या ठिकाणी या टेकडीला संवर्धित करण्याचा संकल्प केलेला आहे। आणि हे आपले ग्रीन विजनचे सदस्य आदरणीय गणेश पांगारकर सर, हरकळ सर, चव्हाण सर, अभय मांडे सर, वेलकम सर, वेलकम। अरे वाह, व्हाट अ ग्रेट, धन्यवाद सर। वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पर्यावरण दिनाच्या फार प्रगट दिन आहे, आज प्रगट दिन असल्यानं ते इथं प्रगट झालेले आता JCB साहेबांकडून चला, पर्यावरण दिनाच्या आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला। आपण निश्चितपणे आज एक चांगला संकल्प केला आहे की आपण इथे येऊन या पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्रत्यक्ष हातभार लावलेला आहे आणि आपण पाहू शकता आपले मित्र परिवार पण इथं आलेला आहेत। अमोल गायकवाड सर आहेत, सर हात दाखवा। अमोल गायकवाड सर आहेत आणि त्यासोबतच त्यांचे मित्र सहकारी, नाव सांगा सर। उमेश टेकाळे सर पण आपल्यासोबत आहेत आणि गिरी सर हे पण आपल्यासोबत आहेत। सर जिल्हा परिषदला कलेक्टर ऑफिसला आस्थापनामध्ये आहे आणि हे सगळेजण आपल्या या टेकडीसाठी हातभार लावत आहेत। तर आपण पण अशाच प्रकारे पर्यावरण दिन त्या ठिकाणी साजरा करावा जेणेकरून आपलं जालना हरित जालना त्या ठिकाणी होईल आणि या ग्रीन विजन क्लबचं जे खरा उद्देश आहे तो साध्य होईल। थँक्यू। नाही काळवीट नाही, हारणाच आहे ते। अरे हे झाले हो सर, ते पटकले नाही येत असं तिकडं नाही, पण त्याची बाकीचं कळपलेलं येतात ते दाखवायला लागले ते बघा ते म्हणले होते आपला फोटो पाहिजे असेल फोटो भेटेल पाहिजे। हा बरोबर, आम्हाला कंटेंट भेटला। क्लिअर आले असतील आता हरकत व्हिडिओ घेतला का फोटो पाहिले गायब होतील सर बरं का। काळवीट शिंग असतात काळ सर, हे बघा कलर एवढे ते बघा हा चांगला दिसतो कलर। शेड बघितला नाही वाटतं आपण, कलर बघितला का तुम्ही? म्हणजे आपण बघितला जर तुम्ही सॅम्पल सर खूप म्हणजे कलर वेगळा आहे बरं का तो, म्हणजे फ्रेश कलर, ब्राईट कलर हे पण कलर होता समजा।
त्याला घेतलंय खाली जातं. या साईडला प्रेस कर आपण लेफ्टला तर लेफ्टला जाणार लेफ्ट जाणार. आणि राईटला केलं तर राईटला येणार. राईटला जाणार. हे आपल्या डाव्या हातामधलं आहे. हा. हे जे आहे ते आत त्याची स्टिक आहे याला पाठीमागे घेतलं हे खाली येणार समोर वर जाणार. वर जाणार. आणि हे बकेट क्लोज होती आपल्या साईडला घेतल्यानंतर हा. आणि बाहेर घेतल्यानंतर ओपन होतं. ओपन. इकडे 4 आणि इकडे 4. अच्छा. दोन आहे सर ते खालीवर करायचे फक्त त्याचा काही विषय नाही. प्रत्येकाच्या राऊंड अप मध्ये असे याच्या स्टारी केली आपण या टाईप राऊंड मध्ये 4 करतात. हा. आणि ते वळण टाकले आपण खालच्या साईडला हो. त्याच्या अशा त्याला लागून नसते जागा लागतो खालच्या बाजूला का वरच्या बाजूला? खालच्या बाजूला वळणाच्या खालच्या बाजूला. असं. म्हणजे काय होतं नाळीमध्ये पाणी जिरतं आणि ते पाणी जागच्या जागेच समोर पाठीमागच्या साईडला ते त्याला झाडाला देतं. हा. आपण जे कामं केले आम्ही पहिले तिकडे ते सांगतो. आणि चांगला ना अनुभव आहे तुमच्या पाठीशी म्हणून. आम्हाला 1 वर्षाचा अनुभव, तुम्हाला 20 वर्षाचा अनुभव साहेब. कंटिन्यू आपण हेच कामं नाही केलं तुम्हाला सांगू लागलो. हो बरोबर. आपण करणार आहे आणि ते वनीकरण जास्त आहे. हा हा. म्हणजे वर्षभर काम केलं आहे त्यांच्यावर. चांगलं आहे ना.